तर बॅटिंगसाठी निमंत्रण दिले अपोजिट प्राप्ती 11 जिते संघाला. दोनही टीमला शुभेच्छा असतील. मी तमाम क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत करतोय. जिते विभाग प्रीमियर लीग खरं तर पर्व पहिलंय आणि या पहिल्या पर्वात आयोजकांनी घेतलेली कडी मेहनत आहे. संदीप घरत असतील, दिलीप पाटील, जे.के. पाटील, निलेश पाटील, वासुदेव देसले, दीप पाटील आणि मोहन पाटील आणि त्यांचे संपूर्ण इतर सहकारी त्यांनी घेतलेली मेहनत आणि तदनंतर ही स्पर्धा अगदी यशस्वी होताना आपण पाहतोय. आमच्या संवेद समालोचनासाठी रोशन पाटील सर, तदनंतर अमित पाटील सर आमच्या संवेद समालोचनासाठी या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसात आपण त्यांचा आवाज ऐकतोय. पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. तर जेपी पॅनल अर्थातच आपण पाहतोय जय पवार सर यांची संपूर्ण टीम या ठिकाणी पंचांची भूमिका साकारते. गोलंदाज येते, गोलंदाजी मार्क वरती रुपेश, स्ट्रायकर एंड वरती असेल फलंदाज जयेंद्र. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, हे षटक घेऊन येतो गोलंदाज रुपेश. राईट आर्म राऊंड द विकेट. खरं तर जोरदार अपील या ठिकाणी केली जाते. पंच कोणतीच प्रतिक्रिया दर्शवित नाही. अर्थातच या चेंडूवरती एक धाव मिळेल एका धावेच्या बरोबरीने. या ठिकाणी आपण पाहतोय स्वतः सहित संघाच्या धावसंख्येचं खातं खुलं करतोय तो फलंदाज जयेंद्र. बॅटच्या साहाय्याने एक धावले असं वाटलं तर अगदी फलंदाज एष्ट्यांच्या मधोमध सापडतोय की काय, पण बॅटचा हलकासा जीवन पायावरती आदळलेला चेंडू एक धाव देऊन जातोय. एक धाव लागते धाव फलकावरती. क्षेत्ररक्षणाची व्यवस्था जर आपण पाहिली तर शॉट फाईन लेग, शॉट थर्डमॅन, एक क्षेत्ररक्षक पॉइंट रिझन मध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार आहे. रुपेशचा चेंडू हलक्या हाताने कट केला, क्लिअर करायचं तर शॉट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाला आणि त्याला क्लिअर केल्यानंतर चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप थर्डमॅन सीमा पार 4 धावांकरिता. हा नजाकत असलेला फटका चौकार. धन्यवाद डीजे ऑपरेटर. गोलंदाजाच्या गतीचा वापर या चेंडूवरती पाहायला मिळाला फलंदाजाकडून. हा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. शॉट सिलेक्शन फार चांगले. दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. हा बनता चेंडू सीमारेषेच्या जवळ जातोय. क्षेत्ररक्षकांना अंतिम क्षणाला या चेंडूला अडवलाय. जोपर्यंत उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी घेतल्या जात आहेत आणि या 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या होते धाव फलकावरती 7. बिनबाद 7 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती आली एक सिंगल, तदनंतर एक चौकार आणि या चेंडूवरती आल्या 2 धावा. 7 धावा धाव फलकावरती. हा चेंडू फटका चांगला आहे. क्लिअर करायचं तर कव्हर एक्स्ट्रा कव्हरला, पण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडासा फंबल होत आहे. 2 धावा या ठिकाणी घेतल्या जात आहेत. एकेरीचं रूपांतर दुहेरीत. चांगला तालमेल पाहायला मिळतोय. चांगल्या फलंदाजीचं प्रदर्शन मैदानावरती दाखवतात हे दोनही आघाडीचे फलंदाज. गॅप शोधले जातात कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक आहे. क्षेत्ररक्षकाला चकमा देणारे फटके या फलंदाजाच्या बॅटमधून आपण अद्यापपर्यंत पाहतोय. जे क्षेत्ररक्षण सजवले त्याच्या विपरीत फलंदाजी मैदानावरती सुरू आहे. हा चेंडू हवेमध्ये, यष्टीरक्षक चेंडूवरती पोहोचण्यासाठी प्रयत्न करत होता, पण एक धाव या ठिकाणी घेतली जाते आणि एका धावेच्या साह्यानं 8 धावा लागतायत त्या धाव फलकावरती. 6 षटकांची ही मॅच आहे. माफी असावी, 10 धावा लागतायत त्या धाव फलकावरती कारण एक चौकार, 2 डबल, 2 सिंगल चा समावेश अद्यापपर्यंत पाहायला मिळतोय. 10 या धावसंख्येवरती पोहोचलाय प्राप्ती 11 जिते हा संघ. नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना हा चेंडू यावेळेस जोरदार अपील. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला आणि ज्यावेळेस तुम्ही अक्रॉस होता त्यावेळेस बरोबर एष्ट्यांच्या मधोमध सापडता. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही तर पायचीत होण्याची शक्यता जास्त असते आणि तेच चित्र मैदानावरती पाहायला मिळालं. पायचीतच्या रूपात माघारी परतावं लागते फलंदाज जयेंद्र या फलंदाजाला. पहिला आदरा प्राप्ती 11 जिते संघाला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 10 या धावसंख्येवरती पहिला फलंदाज गमावला जातोय.
डीजे. धन्यवाद. डीजे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत 10. एक फलंदाज या ठिकाणी माघारी परततोय. जिते विभाग प्रीमियर लीग 2021 पर्व पहिलं. खरं तर पेन तालुक्यातील ही मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आहे. पेन तालुक्याला टेनिस क्रिकेटचा इतिहास फार मोठा आहे. कारण आपण यापूर्वीचं क्रिकेट पाहिलं असेल, फार दर्जेदार क्रिकेट होतं. मग संदीप गरत असतील, वासुदेव देसले असतील, यांनी फार चांगलं काम या पेन टेनिस क्रिकेटसाठी केलंय. तदनंतर योगेश पवार या नावाचा बोलबाला संपूर्ण टेनिस विश्वात आपण पाहत आलोय. आणि तदनंतर कित्येक खेळाडू या पेन तालुक्यात घडले गेलेत. आणि जिते विभागातील खेळाडूंचा जर आपण विचार केला तर देव म्हात्रे असेल, हरेश गावड असेल, यांची कामगिरी सुद्धा बऱ्यापैकी आहे. आणि त्याचा विचार करता अजून कित्येक खेळाडू घडवले जाऊ शकतात ही संकल्पना मनाशी बाळगल्याने तदनंतर संदीप गरत, दिलीप पाटील यांचा जो प्रयत्न आहे तो आपलातून आहे. एक चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी उभारून दिलाय जिते विभागाला. आणि खऱ्या अर्थाने त्यातूनच एखादा चांगला खेळाडू घडेल ही अपेक्षा आहे. एक सिंगल घेतली जाते एका धावेच्या बरोबरीने. धावफलकावरती धाव आहेत ते 11. विवेक डंगर येतो इन ॲट नंबर 3, ज्याने मागच्या सामन्यात 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करत असताना 45 धावांची एक विजयापर्यंत पोहोचवणारी खेळी साकारली होती पहिल्या सत्रामध्ये. आणि त्या खेळीची जर का पुनरावृत्ती झाली तर या मॅच मध्ये चांगल्या स्थितीमध्ये असेल बॅटिंग करताना प्राप्ती 11 जिते संघ. तर दुसऱ्या बाजूला अमित, ज्यानं मॅन ऑफ द मॅचचा किताब या अगोदरच्या मॅच मध्ये पटकावला होता. मग ती गोलंदाजी असो किंवा फलंदाजी, एक चांगलं बॅटल पाहायला मिळेल. एक चांगला द्वंद्व आपण मैदानावरती पाहणार आहोत. गोलंदाज तयार. हा चेंडू डिफेन्सिव्ह स्ट्रोक, एक चांगल्या खेळाडूचे लक्षण या ठिकाणी सिद्ध करतोय फलंदाज विवेक. त्यानं ओळखलं या गोलंदाजावरती आक्रमण करणं तितकंसं सोपं नसेल. विकेटवरती वेळ देण्यासाठी त्यानं प्राधान्य दिलं गेलंय. चांगल्या चेंडूला सन्मान देत एक धाव त्या ठिकाणी घेतली जात आहे. एका धावेच्या बरोबरीने स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळते. धावफलक खालता ठेवण्याचं काम करतोय. टोटल आले धावफलकावरती 1 बाद 12. 12 धावा धावफलकावरती. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना वारंवार बदलली जाते. डावकुरे आणि उजव्या हाताचे फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतात. शॉर्ट ऑफ प्लॅन, फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक. एसटी रक्षक चेंडूवरती येतोय. कोणतीच चूक तो करत नाहीये. त्यानं टिपलेला हा झेल दुसरा आद्रा मिळतोय प्राप्ती 11 जिते या संघाला. हॅलो. 6 चेंडू फेस केले, 10 धावा त्यानं वैयक्तिक जमवल्या. सूरज माघारी परततोय. दुसरा फलंदाज गमावला जातोय 12 या धावसंख्येवरती. 2 बाद 12 अशी स्थिती आहे. अतुल मैदानावरती जातोय. स्वतः कर्णधार मैदानावरती जातोय 4थ्या क्रमांकावरती. आता भागीदारीची गरज आहे, कारण 6 षटकांच्या लढतीत बऱ्याच वेळा आपण चढ उतार पाहतो. जर का विकेट्स गमावल्या गेल्या तर भागीदारी होणं फार गरजेचं असतं. आणि ज्यावेळेस भागीदारी होते, विकेट्स वाचवण्याचा प्रयत्न फलंदाजांकडून होतो, त्यावेळेस धावा आपोआप होत असतात. तो प्रयत्न या ठिकाणी कर्णधाराला अगदी प्रामाणिकपणे करावा लागेल. गोलंदाज मात्र तयार आहे अमित. हा चेंडू यावेळेस ऑफस्टिकच्या बाहेर लँड केला होता. पडल्यानंतर आतल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न झाला. अगदी उंच खुरा गोलंदाज आहे. उंचीचा अगदी योग्य रीतीने फायदा करतोय. फार चांगलं व्हेरिएशन या गोलंदाजाकडे. वेगावरती तितकंच चांगलं नियंत्रण, अचूक टप्पा आणि वेगावरती नियंत्रण ही अद्यापर्यंतची मी तर म्हणेन कामगिरी पाहायला मिळते अतुल या गोलंदाजाकडून. 13 धावा धावफलकावरती. हा चेंडू वेगवान, तेज तर्रार. अगोदरचा चेंडू अगदी कमी गतीने फेकला होता. आणि काय बदलाव करतो आपल्या गोलंदाजीमध्ये हा गोलंदाज अमित. हेच वैशिष्ट्य अद्यापर्यंत. आणि ज्या गोलंदाजाकडे व्हेरिएशन असतं, विविधता असते, त्या गोलंदाजावरती आक्रमण करणं तितकंसं सोपं नसतं. फलंदाज सुद्धा चांगली कामगिरी करतात. विकेट्स गमावल्या जात असताना सिंगल डबलला प्राधान्य दिलं गेलंय. गोलंदाज तयार आहे.
हा चेंडू अगदी पुढ्यात लँड केला होता. मोठा फटका मारण्यासाठी मोहात पाडलं फलंदाजाला, पण पडल्यानंतर चेंडूने अगदी वळण घेतलं. चेंडू जाऊन विसावला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावफलक स्थिरावलंय 14. या धावसंख्येवरती 7 धावांची मामूली सरासरी आहे. 2 फलंदाज गमावलेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. पण इथे जर का भागीदारी झाली तर धावा होतील प्राप्ती 11 जिते संघासाठी. एक मिनिट, तो बेल्ट आहे आपला बाउंड्रीवरचा, त्याच्या पलीकडे बसायचा आहे सर्व प्रेक्षकांनी. प्लीज थोडं सहकार्य करा आणि तो बेल्ट सोडला तर बरं होईल. लाईव्ह टुर्नामेंट आहे, जरा दिसायला जरा चुकीचं दिसतं ते. नक्कीच प्रेक्षक सुज्ञ आहेत, याच परिसरातील प्रेक्षक आहेत. त्यांना आमची विनंती आयोजकांकडून की आपण जी सीमारेषा आहे, जो पट्टा आहे बाउंड्री लाईनचा, त्याच्या पलीकडे बसायचंय. कारण एक चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी उभारून दिलाय. नवीन खेळाडू घडतील ही संकल्पना आहे जिते विभागातून, आणि त्यासाठी जिते विभाग प्रीमियर लीग आयोजित केले गेले. प्रेक्षकांना विनंती असेल की आपलं सहकार्य हे फार महत्वाचं असेल. आणि प्रेक्षक सुद्धा सुज्ञ आहेत, नक्कीच ते या गोष्टीचं, या नियमाचं पालन करतील. त्यांचं सुद्धा स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 14. पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. किर्डी आणि त्यांची संपूर्ण टीम कसोशीनं प्रयत्न त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. हा चेंडू शॉट ऑफ लेंथ होता, पण डीप मध्ये राहिला होता. मनसुबा होता ऑन साइड मध्ये तडकवण्याचा, पण अंतिम क्षणाला स्वतःला सावरलं. हलक्या हाताने या चेंडूला खेळून काढलं. मिड ऑफ रिझन मध्ये या चेंडूला अडवलं जातं. 1 धाव घेतली जाते. दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न झाला होता, पण तुम्हाला ज्या वेळेस 2 धावा घ्यायच्या असतात त्यावेळेस सुरुवातीची धाव अगदी वेगाने घ्यावी लागते. तसा प्रयत्न झाला आणि त्या कारणास्तव 1च धाव मिळेल. धावा आहेत 15. हा चेंडू अखूळ टप्प्याचा. एसटी रक्षकाचे प्रयत्न झाले, पण त्याला आलेले अपयश. मात्र शॉर्ट थर्डमॅनला उभा असलेल्या क्षेत्ररक्षकानं ते अपयश भरून काढताना टिपलेला हा झेल, ऋतिक त्या ठिकाणी मला वाटतं होता आणि त्यानं टिपलेला हा झेल. फलंदाज होतोय बाद. 3रा विवेक डंगर. धन्यवाद डीजे ऑपरेटर. रवींद्र पाटील कळवे यांच्या माध्यमातून इथे ज्यूस पुरवले गेले, अर्थातच कोल्ड्रिंक्स आम्हाला या ठिकाणी पुरवली गेले. ऍडव्हर्टाईज म्हटण्यापेक्षा ज्या ज्या वेळेला आम्ही या स्पर्धेत इकडच्या विभागात समालोचन करतो त्या त्या वेळेला त्यांच्या माध्यमातून या गोष्टीचा नक्कीच पुरवठा होत असतो. खास करून मी त्यांना मनापासून धन्यवाद देईन आयोजकांकडून. पुन्हा एकदा जातो मॅच कडे. 15 या धावसंख्येवरती 3 फलंदाज गमावलेत. जगदीश मैदानावरती येतोय. गोलंदाज तयार आहे रुपेश. वेगवान हा गोलंदाज. जोरदार अपील तर केली जाते. चेंडू ट्रॅव्हल होतो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षण थोडंसं सुमार पाहायला मिळालं. गोलंदाज चांगली कामगिरी करतो, पण क्षेत्ररक्षणाची सुमार कामगिरी आणि त्या कारणास्तव 2 धावा मिळतील. 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या होते धावफलकावरती 17. धावा धावफलकावरती. रुपेश आपल्या कोट्यातील दुसरे षटक हाताळतोय. राईट आर्म राऊंड द विकेट ना चेंडू फेकला होता. अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न आणि अगदी सटीक यॉर्कर. दांडी गुल केली जाते. अजून एक हादरा मिळतोय प्राप्ती 11 जिते संघाला. आता जिते संघ येतोय पहिल्यांदा बॅटिंग करत असताना बॅकफुट वरती. डीजे धन्यवाद डीजे ऑपरेटर. 4 फलंदाज बाद. 17 या धावसंख्येवरती. जगदीश माघारी परततोय. भरत हा फलंदाज मैदानावरती येतोय. रुपेश कडे वेग आहे आणि वेगावरती फार चांगलं नियंत्रण आहे. बऱ्याच
अंशी आपण पाहतो की उजव्या हाताचे गोलंदाज ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करत असतात. बरेचसे गोलंदाज ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करतात, पण उजव्या हाताचा गोलंदाज राऊंड द विकेटनं गोलंदाजी करतोय. अँगल क्रिएट करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. खरं तर ज्या गोलंदाजाकडे वेग आहे तो गोलंदाज अशा वेळेला फार घातक ठरू शकतो, कारण सटीक यॉर्कर टाकण्याची त्याच्याकडे क्षमता असते आणि तोच चेंडू फेकला गेला. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र पाहायला मिळालं रुपेश या गोलंदाजाकडून. हा चेंडू यावेळेस हलक्या हाताने खेळून काढला. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावीसाठीचा प्रयत्न करू देत नाहीत क्षेत्ररक्षक. काय क्षेत्ररक्षण, काय दर्जा क्षेत्ररक्षणाचा. गोलंदाज चांगली कामगिरी करतो आणि त्याला जर क्षेत्ररक्षणाची साथ लावली तर धावा सहज रोखल्या जातात. एकच धाव एका धावेच्या बरोबरीने 18 धावा लागतायत त्या धावफलकावरती. भरत मैदानावरती येतोय. नॉन स्ट्रायकर एंड वरती असेल. सिंगल त्यानं प्राप्त केले. स्ट्रायकर एंड वरती येतोय कर्णधार अतुल. हा चेंडू डिफेन्सिव्ह स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव तर घेतली जाईल. एकच धाव एका धावेच्या बरोबरीने तितकासा फरक पडणार नाहीये. क्षेत्ररक्षण करणाऱ्या सुजल प्रतिष्ठान जिते संघाला 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 19. 4 फलंदाज गमावलेत, मात्र अजूनही कर्णधार मैदानावरती उभा आहे. कर्णधाराला आपल्या नावाला साजेसा खेळ करावा लागेल. जबाबदारी काय आहे हे दाखवून द्यावं लागेल अतुल या फलंदाजाला. पण नेमकं येणाऱ्या 3 षटकात काय घडेल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती असतील अमित पाटील सर, मॅन फ्रॉम तारा. त्या अगोदर 12वा खेळाडू असेल पाणी घेऊन मैदानावरती. तत्पूर्वी ऐकूयात एक सुमधुर संगीत डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून. ए दीप, दीप दीप एकच अंपायर जाऊ दे, नंतर एक. हेलो, तो फिर से एक बार सभी दर्शकों को मेरा यानी कि अमित पाटिल का प्यार भरा नमस्कार, सत श्री अकाल, आदाब। तमाम दर्शक इस दोपहर के सत्र में इस मैच का आनंद लूटते हुए ये मुकाबला यहां से जारी है। प्राप्ति 11 जीते बनाम सुजल प्रतिष्ठान जीते के बीच में। जीते विभाग प्रीमियर लीग का यह पहला साल और पहले साल में जरूर क्या शानदार आयोजन हमारे मुख्य आयोजनकर्ताओं द्वारा। संदीप जी घरत, दिलीप पाटिल, जेके पाटिल, नीलेश पाटिल, वासुदेव देसले, दीप पाटिल और मोहन पाटिल ये मुख्य आयोजक है और इनको काफी खिलाड़ियों की साथ भी मिली है। तो तमाम आयोजनकर्ताओं का भी यहाँ से स्वागत करना चाहूंगा। 3 ओवर का पहला सत्र यहाँ से समाप्त हुआ है। पहले 3 ओवर में रन बनाए 19 रन। अभी भी 3 ओवर का खेल बाकी है। 6 ओवर का यह मुकाबला है। जरूर ये मैच जो टीम जीतेगी वो टीम जरूर यहां से आगे खेलती हुई नजर आएगी। इस बार हेलीकॉप्टर शॉट उड़ाने की कोशिश थी, सिंगल रन पूरा किया कप्तान अतुल ने। यहां से तू मैं 2 खिलाड़ियों के बीच में तालमेल यहां से नहीं होता हुआ दिख रहा है और यहां से विकेट का पतंग। विकेट नंबर 5 होगा मैदान से बाहर। बल्लेबाज भरत घरत बैक टू द पैविलियन।
थैंक यू डीजे। तो जरूर प्राप्ति 11 जीते टीम का ये पांचवा झटका लगता हुआ भरत गरत जो रनआउट के तौर पर मैदान से बाहर हुए। पहले मुकाबले में भी प्राप्ति 11 जीते टीम के पहले 3 ओवर में 28 रन थे और उसके बाद जो जलजला जो तूफानी बल्लेबाजी की थी, क्या शानदार बल्लेबाजी, क्या उस तरीके की बल्लेबाजी अब हमें देखने को मिलेगी। मैदान के अंदर बल्लेबाज केतन स्ट्राइक एंड के ऊपर नजर आएंगे, नॉन स्ट्राइक एंड के ऊपर खुद कप्तान इस टीम के अतुल गेंदबाजी का भार संभालते हुए पिछले मैच के मैन ऑफ द मैच अमित यहां से गेंदबाजी करते हुए नजर आएंगे। पिछले मुकाबले में अच्छी गेंदबाजी, उसी के साथ साथ अच्छी बल्लेबाजी की थी अमित ने केतन के सामने। इस बार नो गेंद यहां से करार दिया अंपायर ने, तो यहां से फ्री हिट भी रहेगा इस गेंद के ऊपर। मौका है बल्लेबाज केतन को और केतन किस तरीके से इस मौके के ऊपर फायदा उठाते हैं ये देखने मंद रहेगा। गेंदबाज अमित को यहां से वार्न किया जाएगा, बीमर की ये गेंद फेंकी थी, एक और यदि बीमर गेंद फेंकते तो इस मुकाबले में गेंदबाजी नहीं कर सकते। फिर एक बार अमित तैयार, इस बार स्लोवर गेंद फेंकी थी, प्रहार किया था गेंद के ऊपर, लेकिन क्या अच्छी फील्डिंग वहां पर कवर क्षेत्र में। यहां से किसी भी तरीके की रन नहीं मिल रही है, डॉट गेंद की यहां से समाप्ति होगी। टीम की रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 21 रन, 21 रन, 21 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए गेंदबाज अमित अच्छी गेंदबाजी कर रहे, कंजूसी भरी गेंदबाजी। पहले ओवर में 4 रन खर्च किए थे, इस बार खुद की दूसरी और टीम की चौथी ओर फेंक रहे, हवा में गेंद है लेकिन यहां से गलती करते हुए खिलाड़ी रुपेश मात्रे। फिर एक बार तू मैं तालमेल बिगड़ा और रनआउट के तौर पर इस टीम का यह दूसरा विकेट और कुल यहां से विकेट जाते हुए 6। बल्लेबाज अतुल की पारी का अंत डीजे। जरूर नए बल्लेबाज अनिकेत, नए बल्लेबाज अनिकेत स्ट्राइक एंड के ऊपर, अमित यहां से गेंदबाजी करेंगे। राइट आर्म ओवर द विकेट, अमित की ये गेंद ब्लॉक हॉल में फेंकी थी, क्रिकेट का ब्रह्मास्त्र कहते हैं इस गेंद को, और वो गेंद यहां से फेंकी, सिंगल रन यहां से मिलती हुई बल्लेबाज अनिकेत को। टीम की रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर यहां से बढ़ती हुई नजर आएंगी। टीम की रन संख्या 23, 23 रन स्कोर कार्ड के ऊपर लगे। 6 ओवर का मुकाबला, अब अलग पैंतरा यहां से अपनाना होगा बल्लेबाजी करने वाली टीम प्राप्ति 11 जीते को, क्योंकि रन काफी कम है इस मैदान के। यदि बात करेंगे 84 रन से 68 रन चेस होते हुए नजर आए थे। फिर एक बार अच्छी गेंद, ये यहां से दूसरी बीमर है, ये गेंदबाज यहां से गेंदबाजी नहीं कर सकता है और पानी लेकर जाना है तुरंत। नो बॉल यहां से की अंपायर ने करार दिया है, तो जरूर ऐसी गेंदें नहीं फेंकनी चाहिए। दूसरी बीमर गेंद फेंकी थी, एक अच्छे गेंदबाज से ये उम्मीद नहीं है और यहां से एक्स्ट्रास के तौर पर यहां से रन मिलेंगे। टीम की रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर यहां से पहुंचती हुई 24 रन। यस डीजे।
हॅलो. केतन अजून 2 ओव्हरी आहेत. रेस्ट करायचा असेल तर ये तू पॅव्हलियन मध्ये. लागला असं जोरात, डोळ्याच्या इथे लागला काय? मग काय रक्त वगैरे उतरलंय? तो जरूर बल्लेबाज से हम विनती करेंगे, चोट यदि ज्यादा है तो आप पवेलियन में आइए, अभी भी 2 ओवर का खेल बाकी है. जरूर दूसरा बीमर गेंदबाज ने फेंका था, गेंदबाजी नहीं कर सकते नए गेंदबाज. गेंदबाजी मार्ग पर प्रकाश. फीड की ये गेंद रहेगी केतन के पास. मौका जरूर रहेगा. जरूर अंतरराष्ट्रीय क्रिकेट में जब सचिन तेंदुलकर अपना पहला मुकाबला खेल रहे थे तब इसी तरीके की चोट आई थी, पाकिस्तान के खिलाफ बल्लेबाजी कर रहे थे. उसके बाद हमने देखा था सचिन तेंदुलकर का पूरी तरीके से अच्छी बल्लेबाजी, गॉड ऑफ क्रिकेट तक का बिल्कुल सफर उन्होंने किया था. इस बार प्रकाश की यह शॉर्ट पिच गेंद, केतन ने यहां से जताया कि मैं चोटिल नहीं हूं. इस गेंद के ऊपर आता हुआ मिड विकेट बाउंड्री लाइन के ऊपर से यह शानदार दनदनाता हुआ छक्का. थैंक यू डीजे. जीते विभाग प्रीमियर लीग. क्या शानदार यहां से बल्लेबाजी करते हुए केतन. पिछली गेंद के ऊपर चोट लगी थी लेकिन उसके बावजूद भी क्या शानदार बल्लेबाजी करते हुए. अपने टीम को जरूरत है और तब उन्हें चोट लगे या कुछ लगे उनका कोई फर्क नहीं पड़ता है. अच्छी बल्लेबाजी यहां से करते हुए केतन. टीम की रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 30 रन. फिर एक बार प्रकाश तैयार. इस बार ये गेंद अक्रॉस द लाइन जरूर हुए थे, लेग स्टंप से ज्यादा बार ये गेंद अंपायर जय पवार सर का यहां से वाइड का इशारा आता हुआ. अतिरिक्त रन यहां से मिलती हुई टीम प्राप्ति 11 जीते को 31 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए. केतन यहां से अच्छी बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे. पहले मुकाबले में भी क्या शानदार बल्लेबाजी की थी केतन ने. फिर एक बार शॉर्ट पिच गेंद, पॉइंट के ऊपर से इस गेंद को खेला डीप पॉइंट, बाउंड्री लाइन को चीरती भी गेंद केतन के बल्ले से आता हुआ एक और शानदार चौका. पैंतीस रन 35 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए नजर आ रहे हैं. अभी भी 2 ओवर के खेल बाकी. अंपायर से हम दरखास्त करना चाहेंगे, फास्ट वक्त की पाबंदी है, दोनों टीम को जरूर सूचना दीजिए. 35 रन स्कोर कार्ड के ऊपर. 4 ओवर यहां से समाप्त होते हुए अब कहीं ना कहीं बल्लेबाज आक्रामक प्रवित्रा लेते हुए नजर आएंगे. स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज अनिकेत और नॉन स्ट्राइक एंड के ऊपर केतन. गेंदबाज ऋतिक यहां से गेंदबाजी करेंगे. खारपाड़ा के यंगस्टर गेंदबाज है, पहले मुकाबले में अच्छी यहां से गेंदबाजी की थी ऋतिक ने. यंगस्टर है, अनुभव कम है, लेकिन उसके बावजूद भी अच्छी गेंदबाजी करते हुए हमने देखा है इस खिलाड़ी को. जरूर उनके सामने बल्लेबाजी करेंगे उन्हीं के गांव के खिलाड़ी अनिकेत. एक दूसरे के पैंतरे जानते हुए नजर आएंगे क्योंकि एक ही टीम से खेलते हैं. कौन सी गेंद ये गेंदबाज कर सकता है, किस तरीके की बल्लेबाजी ये बल्लेबाज कर सकता है, ये खूबियां एक दूसरे की जानते हुए ये दोनों खिलाड़ी किस तरीके का खेल करेंगे इस मैदान के ऊपर, ये जरूर देखने लायक रहेगा. गेंदबाज ऋतिक तैयार. राइट आर्म ओवर द विकेट अनिकेत के लिए. देव मात्रे जरूर इस खिलाड़ी को काफी चौकन्ना रखते हुए नजर आ रहे हैं. ऋतिक की ये फुल टॉस गेंद के ऊपर किया प्रहार. काउ कॉर्नर क्षेत्र में खिलाड़ी तैनात थे, जीते के खिलाड़ी थे. अच्छी यहां पर फील्डिंग करते हुए सिंगल रन इस गेंद के ऊपर मिल रही है. सिंगल की मदद से टीम की रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 36 रन स्कोर कार्ड के ऊपर. जरूर
36 रन 36 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए केतन अब स्ट्राइक एंड के ऊपर। केतन से काफी उम्मीद है, जरूर चोटिल है उसके बावजूद भी अच्छी बल्लेबाजी, और जरूर शेर बल्लेबाज है, और शेर जब घायल होता है तो और खतरनाक होता है। केतन और खतरनाक होते हुए नजर आ रहे हैं। इस बार फाइन लेग क्षेत्र को चीर दिया चेतन ने, ये गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर, चेतन के बल्ले से आता हुआ एक और शानदार चौका। थैंक यू डीजे। तो जरूर ये दूसरी फुल टॉस गेंद की थी ऋतिक ने, और यहां से मार खानी पड़ रही है इस गेंदबाज को फिर एक बार। इस बार शॉर्ट पिच गेंद, रफ्तार ज्यादा थी। केतन जरूर इस गेंद को थर्ड मैन क्षेत्र में खेलना चाहते थे, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं हुआ। एक और यहां से डॉट गेंद मिलती हुई टीम की रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 40 रन यहां से पहुंचते हुए नजर आ रहे हैं। जरूर देव मात्रे और कई खिलाड़ी इस टीम में तगड़ी स्टारकास्ट नजर आ रही है, तो इनके सामने कम से कम 60 रन बनाने होंगे, लेकिन ऋतिक की जितनी तारीफ करे कम होगी। पहली गेंद यहां से सिंगल मिली थी, उसके बाद एक चौका खाया था, और लगातार दो डॉट गेंदे फेंकते हुए गेंदबाज ऋतिक। अच्छी गेंदबाजी ऋतिक द्वारा देखने को मिल रही है। सामने बल्लेबाज केतन फिर एक बार। इस बार ये गेंद रूम मिली थी, और यहां से फायदा उठाते हुए केतन, ये गेंद जाती हुई डीप कवर बाउंड्री लाइन से बाहर, ये आता हुआ जेबीपीएल का एक शानदार चौका। थैंक यू डीजे। तो यहां से गलती की, रफ्तार कम थी, लेकिन उस रफ्तार को भाप लिया था बल्लेबाज ने। इस बार जरूर अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास किया था। ये डॉट गेंद की समाप्ति होती हुई अच्छी गेंद यहां से इस गेंद के साथ ओवर की होती हुई समाप्ति। 5 ओवर के समाप्ति के बाद टीम प्राप्ति 11 जीते टीम की रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 44 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए। अब इस ओवर की जरूर इस इनिंग की आखिरी ओवर बाकी रहेगी, किस गेंदबाज का चयन किया जाएगा ये सवाल रहेगा, क्योंकि एक गेंदबाज जरूर दो नो करारते हुए इस मैच से जरूर बाहर होंगे। अब कौन सा गेंदबाज रहेगा इस टीम के पास जो काम चलाऊ गेंदबाज कहलाएगा। बल्लेबाज अनिकेत और केतन, ये दो बल्लेबाज अभी तक क्रीज के ऊपर डटे रहे, अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। अब कहीं ना कहीं अपने टीम के लिए एक बड़ा ओवर इन दो बल्लेबाजों को लाना होगा। तो दूसरी तरफ इस टीम सुजल प्रतिष्ठान जीते ने इन बल्लेबाजों को अच्छी तरीके से रोक लगाई है रनों से, और वो जारी रखेंगे, ये जरूर हम देखेंगे। गेंदबाज संकेत यहां से तैयार रहेंगे सामने बल्लेबाज अनिकेत के लिए। स्लॉग ओवर की गेंदबाजी का जिम्मा संकेत के कंधों के ऊपर यहां से थमा दिया कप्तान देव मात्रे ने। देव मात्रे हम देख सकते हैं फील्डिंग की रचना यहां से करते हुए। गेंदबाज संकेत तैयार, ये गेंद संकेत की, अनिकेत ने इस गेंद को खेलकर निकाला लॉन्ग ऑन के क्षेत्र में। सिंगल रन यहां से अनिकेत को मिलेगी, टीम को मिलेगी। टीम की रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर यहां से पहुंचती हुई 45 रन स्कोर कार्ड के ऊपर। केतन को अब स्ट्राइक के ऊपर लाया गया है। केतन अब आक्रामक रूप पवित्र लेते हुए नजर आएंगे फिर एक बार। केतन बड़ा हिट लगाना चाहते थे, लेकिन यहां से हिट आउट होते हुए केतन, जरूर विकेट नंबर 6 होगा मैदान से बाहर। बल्लेबाज केतन बैक टू द पैविलियन।
थैंक यू डीजे। 7 विकेट मैदान से बाहर हुए। बल्लेबाज केतन की पारी का अंत हुआ। टीम की रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 45 रन। गेंदबाज संकेत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। जरूर पहले गेंद के ऊपर सिंगल मिली थी, उसके बाद हिट आउट के तौर पर विकेट यहां से मिलता हुआ। फिर एक बार, इस बार क्या शानदार शॉट। ये गेंद जाती हुई मिड विकेट को चीरती हुई बल्लेबाज सौरभ के बल्ले से आता हुआ ये लंबा 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 छक्का। थैंक यू डीजे। तो जरूर जो संकेत अच्छी गेंदबाजी कर रहे थे, उस संकेत के ऊपर यहां से प्रहार किया बल्लेबाज सौरभ ने। पहले गेंद के ऊपर छक्के के साथ अपना खाता खोला और टीम की रन संख्या यहां से पहुंचती हुई 51 रन। 51 रन यहां से पूरे यहां से होते हुए नजर आ रहे। टीम प्राप्ति 11 जीते के। फिर एक बार संकेत तैयार। इस बार चोर बदलाता है, क्रॉस दी लाइन, अच्छी फील्डिंग वहां पर। सिंगल रन यहां से मिलती हुई नजर आएगी। टीम की रन संख्या 52, 52 रन स्कोर कार्ड के ऊपर। अभी भी इस ओवर की कुछ गेंदें शेष। मेरे साथी स्कोरर दीपक पाटिल, मैन फ्रॉम बलवली, अच्छी स्कोरिंग की भूमिका में नजर आ रहे। जरूर सुबह के सत्र से स्कोरिंग की भूमिका में हम अंकित जी मालूसरेन को देख रहे थे। इस बार बड़ा हिट लगाने की कोशिश, अनिकेत के बल्ले से ठीक से संपर्क नहीं हुआ। कैच छिटकती हुई सिंगल पूरा किया, दूसरा चुराने की कोशिश और यहां से दूसरा भी रन पूरा होता हुआ। 2 रनों की मदद से टीम की यहां से रन संख्या बढ़ती हुई। टीम की रन संख्या 54, 54 रन स्कोर कार्ड के ऊपर। अभी भी इस ओवर की आखिरी गेंद बाकी। इस ओवर की आखिरी गेंद बाकी है। अनिकेत अब इस गेंद के ऊपर बड़ा हिट जरूर चाहेंगे और वो बड़ा हिट क्या इस गेंद के ऊपर आएगा और आता हुआ नजर आ रहा है। फाइन लेग को चीरती हुई ये गेंद, इस चौके की मदद से टीम प्राप्ति 11 जीते। टीम की रन संख्या यहां से पहुंचती हुई 58 और 59 रनों का पीछा करना होगा। टीम सुजल प्रतिष्ठान जीते टीम को। यस डीजे। हॅलो, धन्यवाद डीजे। यानंतरची होणारी मॅच असेल अथर्व पूर्वा 11 अंबिवली आणि पराग 11 गोविरले। मी दोनही संघाच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं। नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल। सन्माननीय सुरेश पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक या ठिकाणी होईल। मी पराग 11 गोविरले आणि अथर्व पूर्वा 11 अंबिवली दोनही संघाच्या कॅप्टनला नम्र निवेदन करतो की आपण नाणेफेक करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं। जिते विभाग प्रीमियर लीग 2021 खरं तर पर्व पहिलं आणि या स्पर्धेचा आज पहिला दिवस। मैदानावरती मॅच सुरू आहे। खरं तर एका बाजूला सुजल प्रतिष्ठान जिते आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय प्राप्ती 11 जिते अशी मॅच मैदानावरती पाहायला मिळते। दोनही संघाने एक एक सामना जिंकलाय पण एक एक सामना गमावला। पराग 11 गोविरले आणि त्यांच्या जोडीला आपण पाहतो पहिल्या सामन्यात परास्त व्हावं लागलं होतं अथर्व पूर्वा 11 अंबिवली संघाला। मी दोनही संघाच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं।
नाणेफेकीचा कौल केला जाईल. सन्माननीय सुरेश पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते. नाणेफेक केली जाते. सुरेश पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल जिंकलाय. तो पराग 11 गोविर्ले संघानं 6 षटकांची मॅच असेल. दोन्ही संघानं एक एक सामना गमावलाय. या मॅच मध्ये टॉस जिंकल्यानंतर गोविर्ले संघ आपली रणनीती काय असेल? क्षेत्ररक्षणाचा आमचा पहिला 55 ते 60 धावामध्ये आम्ही आंबिवली संघाला रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच 55 ते 60 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. त्याहीपेक्षा पहिल्या मॅचचा जर विचार केला तर या मॅच मध्ये फरक काय असेल क्षेत्ररक्षण करत असताना किंवा गोलंदाजी करत असताना? ज्या चुका आमच्या पहिल्या मॅचला झाल्या त्या सुधारून आम्ही चांगले खेळण्याचा प्रयत्न करू. नक्कीच टॉस जिंकला पराग 11 गोविर्ले संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. तुम्हाला तुमच्या मॅच साठी मनापासून शुभेच्छा देतोय. आता जातोय खरं तर अथर्व पूर्व 11 आंबिवली संघाच्या कर्णधाराकडे. टॉस गमावलाय. पहिल्यांदा फलंदाजीसाठी तुम्हाला निमंत्रण दिलं गेलंय. काय प्लॅनिंग असेल बॅटिंग करत असताना? प्लॅनिंग नाही, फक्त आमचे 1-2 प्लेयर चेंजेस असतील त्यामध्ये, आणि यावेळेस बेस्ट ऑफ बेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू. नक्कीच बेस्ट देण्याचा प्रयत्न असेल, पण त्याहीपेक्षा अपोजिट संघाच्या कॅप्टन सांगितलं की 55 ते 60 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. यापेक्षा जास्त धावा होतील की कमी धावा करून सुद्धा तुम्ही गोलंदाजीच्या जोरावरती तो सामना जिंकण्याचा प्रयत्न कराल? या 60 धावा झाल्या तरी पण आम्ही त्या रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच दोघांची रणनीती अगदी स्पष्ट आहे. मी दोनही कॅप्टनला मनापासून शुभेच्छा देतो पुढच्या मॅच साठी. आणि पुन्हा एकदा जातो कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती तडाखा. डीप मिड विकेटला येतोय. चौकार फलंदाज देव म्हात्रे याच्या बॅट मधून. धन्यवाद डीजे. 59 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार. पंचांचा हा चेंडू वाईड असल्याचा इशारा येतोय. 5 धावा लागतील त्या धावफलकावरती. खरं तर आक्रमक फलंदाज म्हणून या खेळाडूची खरी ओळख आहे आणि आपल्या नावाला सिद्ध करतोय फलंदाज देव म्हात्रे. शॉर्ट ऑफ लेन त्यावरती कडा प्रहार. ताकद आजमावली जाते आणि या स्पर्धेतील अगदी बिग हिट पाहायला मिळाला फलंदाज देव म्हात्रे याच्या बॅट मधून हा षटकार. धन्यवाद डीजे ऑपरेटर. प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं. नजाकत होती या फटक्यामध्ये. अगदी ऑन साइड मध्ये तडकवलेला हा षटकार. टोटल आले धाव फलकावरती 11. मी आयोजकांकडून विनंती करतोय जे प्रेक्षक जी बाउंड्री लाईन आहे जो पट्टा आहे त्याच्या आतमध्ये बसले त्यांना आमची विनंती असेल की आपण त्याच्या पलीकडे बसायचंय. आयोजकांकडून अशी सूचना येते आम्हाला की आम्ही तुम्हाला विनंती करतो की आपण त्या पलीकडे बसायचंय. फार चांगली स्पर्धा आहे. हा चेंडू सट्टी यॉर्कर त्याला सन्मान दिला जातोय. चांगलं क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळतंय. जबाबदारीने खेळ केला जातोय स्वतः कर्णधार देव म्हात्रे या फलंदाजाकडून. अतुल कर्णधार दुसऱ्या बाजूने प्रयत्न करतोय ज्यानं गोलंदाजी करत असताना अद्यापर्यंत 11 धावा खर्च केल्यात ज्यामध्ये एक चौकार. 12 धावा अद्यापर्यंत खर्च केल्यात ज्यामध्ये एक चौकार, एक षटकार, एक वाईड आणि एक सिंगल पाहायला मिळते. वैयक्तिक 11 या धावसंख्येवरती खेळ करतोय तो फलंदाज देव म्हात्रे. 59 धावांचा पाठलाग करायचे दुसऱ्या सत्रामध्ये.
हा चेंडू बॅटची एज आणि एसटी रक्षकांना टिपलेला हा झेल. पहिला आदरा बंटी हा फलंदाज माघारी परततोय. बॅटिंग करत असताना सुजल प्रतिष्ठान जिते या संघाला. ऑपरेटर आशिष पाटील तुम्हाला सुद्धा आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय. प्रत्येकाची या ठिकाणी मेहनत पाहायला मिळते. खरं तर पनवेल टेनिस क्रिकेट च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. थेट प्रेक्षेपण आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय. तर समालोचनासाठी आमच्या समवेत रोशन पाटील सर, अमित पाटील सर, मॅन फ्रॉम तारा यांचा आवाज आपण ऐकतोय. मी स्वतः अंकित मालुसरे या ठिकाणी मला जी संधी दिली त्यासाठी मी संदीप गरत, दिलीप पाटील आणि त्यांचे संपूर्ण सहकारी या आयोजकांना मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय. पहिला फलंदाज गमावलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 12. अतुल प्रयत्न करावे लागतील या ठिकाणी. स्वतः कर्णधार आहे गोलंदाज अतुल. आणखी एका 2 विकेट्स या मॅच मध्ये परतवतील त्या प्राप्ती 11 जिते संघाला. हा चेंडू फ्लिक करायचा होता. गोलंदाजाच्या गतीचा वापर करण्याचा प्रयत्न केला. शॉट सिलेक्शन चुकीचं होतं, पण आपण नेहमी म्हणतो थांबला तो संपला. खरं तर या चेंडूवरती येण्यासाठी प्रयत्न झाले होते, पण तदनंतर थांबण्याचा जो निर्णय घेतला तो अंगलट येतोय. खराब क्षेत्ररक्षण चौकार. थँक्यू डीजे. 4 धावांनी या 4 धावांच्या बरोबरीने 16 धावा लागतात धावफलकावरती. 7 स्कोरर खरं तर आमच्या समवेत दीपक पाटील. अतिशय चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय. गोलंदाज तयार आहे. हा चेंडू यावेळेस स्वीट साऊंड ऐकायला मिळाला, पण ताकदीचा अभाव पाहायला मिळाला. खरं तर या फटक्यामध्ये तितकंसं टायमिंग नव्हतं आणि त्या कारणास्तव हवेत असलेला चेंडू क्षेत्ररक्षकांना टिपला. दुसरा फलंदाज माघारी परततोय. सुजल 11 प्रतिष्ठान जिते या संघाचा योगेश. चांगल्या सुरुवातीनंतर 2 विकेट गमावल्या सुजल प्रतिष्ठान जिते संघानं. कारण पहिले 3 चेंडू जर आपण पाहिले तर 3 चेंडूवरती धावा आल्या होत्या 12. एकही फलंदाज गमावला नव्हता. आपण इथे मात्र आपण पाहतोय 2 फलंदाज गमावलेत. जरूर त्यामध्ये एक चौकार आला, पण एकूण धावसंख्या जर धावफलकावरती पाहिली 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 2 फलंदाज बाद झाल्यानंतर. 59 धावांचा पाठलाग करतोय सुजल प्रतिष्ठान जिते हा संघ. गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्क वरती भरत, ज्याने या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक या अगोदरच्या मॅच मध्ये फेकलं होतं. आणि अशा षटकाची पुनरावृत्ती जर का झाली, त्याहीपेक्षा कमी धावसंख्येचं षटक आलं तर इथून पुढे सुद्धा रोखता येईल देव मात्रेच्या संघाला. अर्थातच सुजल प्रतिष्ठान जिते या संघाला. शेवटचे 30 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही जिंकण्यासाठी गरज येते 43 धावांची. 59 धावांचा पाठलाग करत असताना 30 चेंडू 43 धावांची गरज. 2 फटक्यांचं काम आहे. 2 षटकार धावा आणि चेंडू यांच्यामधील अंतर कमी करतील. पण जर का विकेट्स आल्या तर या मॅच मध्ये हे अंतर वाढवता येईल. खराब क्षेत्ररक्षण. मोक्याच्या क्षणाला या चुका टाळाव्या लागतील, अन्यथा या मॅच मध्ये लवकर विजय संपादित करेल सुजल प्रतिष्ठान जिते हा संघ. चौकार. धन्यवाद डीजे. 4 धावा आणि या 4 धावांच्या साह्याने धावसंख्या होतीये 20. स्वतः कर्णधार आहे खरे तर देव मात्रे. ज्यावेळेस स्वतःच्या संघाकडून खेळत असतो त्यावेळेस
बहुतांश वेळेला खरं तर मोठमोठे फटके मारण्याच्या नादात लवकर विकेट गमावली जाते या फलंदाजाकडून, पण प्रीमियर लीग मध्ये कर्णधाराला साजेसा खेळ करतोय. चेंडूची चाचपणी पडताळणी करून या ठिकाणी खेळ केला जातोय देव मात्रे याकडून. इथे आपण पाहतो जोरदार अपील जरूर झाली, पण तितकासा फरक पडत नाहीये. निर्धाव चेंडूचा खेळ संपतो. धावफलक स्थिरावलाय 20 या धावसंख्येवरती. अगदी कमी प्रमाणात या फलंदाजाला सिंगल डबल घेताना आपण पाहत आलोय, खास करून ग्रामीण संघाकडून केला असताना, घरच्या संघाकडून केलं असताना. पण इथे खराब चेंडूवरती आक्रमण, चांगल्या चेंडूवरती सिंगल डबल. हा चेंडू मोठा फटका, प्रॉपर टायमिंग. गोलंदाजाच्या गतीचा वापर तर झालाच, पण मनगटातील ताकद पाहायला मिळाली. डीप स्क्वेअर लेगच्या वरतून येतोय हा खणखणीत षटकार. धन्यवाद डीजे ऑपरेटर. 6 धावा आणि या 6 धावांच्या साह्यानं 26 धावा लागतायत त्या धावफलकावरती. गोलंदाज भरत, ज्यानं निर्धाव षटक फेकलं होतं अगोदरच्या मॅच मध्ये, त्याच्यावरती आक्रमण केलं जात आहे. चेंडू फार चांगला होता आणि या चांगल्या चेंडूवरती सिंगल घेतली जाते. काय फलंदाजी करतोय हा फलंदाज देव मात्रे. क्षेत्ररक्षण पुरता सुमार होताना पाहायला मिळत आहे. या मॅच मध्ये धावा रोखायचेत खरं तर प्राप्ती 11 जिते संघाला, पण तुम्ही ज्या वेळेस धावा वाचवता त्यावेळेस चेंडूची फेकी सुद्धा चांगली होणं फार गरजेचं आहे, अन्यथा धावा वाचवणं कठीण होईल. इथे एकेरीचं रूपांतर दुहेरीत. खराब क्षेत्ररक्षण, 2 धावांच्या साह्यानं टोटल आले धावफलकावरती 28. ऑन साइड मध्ये मारण्याचा मनसुबा होता, पण अगदी परफेक्ट मिडल झाला नाही. या चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन रिझन मध्ये. एक धाव घेतली जाते एका धावेच्या साह्यानं. धावसंख्या होते 29. 30 धावांची अजूनही गरज आहे. 30 धावांची गरज. कर्णधार फार चांगली कामगिरी करतोय. ते विकेट फार महत्वाची आहे, खास करून देव मात्रे याची. इथे हा फटका समोरच्या दिशेने लॉफ्ट केलं. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, त्यानं टिपलेला हा झेल आणि फलंदाज संकेत बॅक टू द पॅव्हेलियन. धन्यवाद डीजे ऑपरेटर. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत 29. पहिल्या षटकात धावाला होत्या तब्बल 16. मॅन्डेटरी पावरप्लेचं ते षटक होतं. 2 विकेट त्या षटकामध्ये आपण पाहिल्यात. या षटकात 1 विकेट जरूर गमावली, पण 13 धावा घेतल्या जात आहेत. देव मात्रेने एक बाजू लावून धरले. खरे तर कर्णधाराची जबाबदारी ओळखून हा फलंदाज फलंदाजी करतोय देव मात्रे. तर दुसऱ्या बाजूने विकेट जरी आल्या असल्या तरी देव मात्रेचं आक्रमण रोखता येत नाहीये प्राप्ती 11 जिते संघाच्या गोलंदाजांना. अतुल आपल्या कोट्यातील दुसरं षटक घेऊन येतोय. संघाकडून 3रं षटक. शेवटचे 24 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे 30 धावांची. षटकार चौकारी अंतर सहज कमी करेल. 1-2 विकेट्स जास्तीत जास्त निर्धाव चेंडू या मॅच मध्ये परतवेल प्राप्ती 11 जिते संघाला. ऑन साइड मध्ये मारायचं होतं खरं तर चेंडू पासून दूर होते फलंदाज, पण इथे चेंडू विकेटच्या बाजूला रेंगाळतोय. कोणतीच धाव या ठिकाणी घेतली जात नाहीये. निर्धाव चेंडूचा खेळ संपतो. धावफलक स्थिरावलाय 29 या धावसंख्येवरती. 3 फलंदाज गमावलेत. बाद होणारे फलंदाज बंटी, तदनंतर बाद झाला योगेश. संकेतनं आपली विकेट गमावली. रुपेश आणि देव ही जोडी मैदानावरती खेळ करते. गोलंदाज तयार आहे अतुल. फुलटॉस आणि फुलटॉस वरती या ठिकाणी तडाखा. डीप स्क्वेअर लेगला येतोय हा षटकार.
धन्यवाद डीजे ऑपरेटर. चुकीला माफी नाही. खरे तर अगदी खराब चेंडू पाहायला मिळाला अतुल या गोलंदाजाकडून आणि सेट झालेला फलंदाज देव मात्रे त्याच्या बॅटमधून आलेला षटकार. वैयक्तिक 30 धावसंख्येवरती खेळ करतो. इथे येतोय लगातार दुसरा. त्याच रिझन मध्ये एक मोठा फटका षटकार. चेंडू द्या मैदानावरती. लगातार 2 षटकारांनी या 2 षटकारांनी या मॅचची हवा आता पूर्णपणे आपण पाहतोय. सुजल प्रतिष्ठान जिते संघाच्या दिशेने हा सामना जाताना पाहायला मिळतोय. कारण कर्णधार एका बाजूला अतुल गोलंदाजी करतोय. जे महत्वपूर्ण षटक होतं त्या षटकातच आक्रमण केलं जातं अपोजिट संघाचा कर्णधार देव मात्रे याकडून आणि या षटकातच हा सामना अगदी आपल्या बाजूने घेऊन येण्याचा प्रयत्न सुरू आहे. लगातार 2 षटकार आले. देव मात्रे वैयक्तिक पोहोचतोय 36 वरती तर एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 41. 18 धावांची अजूनही गरज आहे. उर्वरित चेंडू शिल्लक असतील ते 21. इथे हा फटका पासला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. झेल टिपला जातोय. देव म्हात्रे याची 36 धावांची खेळी संपुष्टात. या विकेट्सना आता पुन्हा एकदा जान ओतले या मॅच मध्ये. धन्यवाद डीजे. देव मात्र खरं तर डगआउट कडे येतोय. हा विजय जरी त्यांनी अद्यापर्यंत बाकी असला तरी विजयाच्या अगदी उंबरट्यावरती आणून ठेवलाय. 36 धावांची एक जबरदस्त खेळी साकारणारा देव माघारी परततो. नवीन फलंदाज अमित जातोय मैदानावरती. धावसंख्या धावफलकावरती 41. 20 चेंडू 18 धावांची अजूनही गरज आहे. 1-2 विकेट्स जर का इथे आल्या तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करेल तो गोलंदाजी करणारा प्राप्ती 11 जिते संघ. पण इथे सिंगल डबल्सने सुद्धा सामना होऊ शकतो. बॅटिंग करणारा सुजल प्रतिष्ठान जिते संघासाठी मागच्या सामन्याचा हिरो खरं तर अमित. अगोदरच्या मॅच मध्ये असं चित्र पाहिलं होतं. देव मात्रेनं आक्रमण केलं आणि तदनंतर तो सामना अगदी सहज जिंकून दिला अमित या फलंदाजानं. हा खरा ट्रम्प कार्ड आहे. समजदारीचा क्रिकेट मैदानावरती आपण पाहतोय. हलक्या हाताने या चेंडूला खेळून काढलं. एक धाव तर घेतली जाते. एका धावेवरतीच समाधान अंतिम क्षणाला रोखलं जातं एकमेकाला एका धावेच्या साह्यानं. धावसंख्या होते 42. या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. येणारी अजूनही 3 षटकं बाकी आहेत. 59 धावांचा पाठलाग करताना आता मात्र गरज आहे 17 धावांची. 17 धावांची अजूनही गरज. डावकुरे आताचा रुपेश स्ट्रायकर एंड वरती असेल. 36 धावांचे एक आक्रमक खेळी साकारून देव मात्र माघारी परतलाय. गोलंदाज तयार आहे अतुल. ऑन साइड मध्ये ट्रॅव्हल करतोय. शॉर्ट मिड विकेट मध्ये या चेंडूला अडवलं जातं. एक धाव घेतली जाते एका धावेच्या बरोबरीने. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या अंती धावफलकावरती धावा आहेत 43. अद्यापपर्यंत फलंदाज गमावले 4 बाद 43 अशी स्थिती आहे. शेवटच्या 18 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे 16 धावांची. सुजल प्रतिष्ठान जिते विपक्ष सुरू असलेली मॅच प्राप्ती 11 जिते. या मॅच मध्ये शेवटच्या 18 चेंडू शिल्लक आहेत. 16 धावांची गरज आहे. काय घडेल तसं पाहायला गेलं विकेट्स आल्या तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा परतू शकेल तो गोलंदाजी करणारा प्राप्ती 11 जिते संघ. पण हा विजय सोपा वाटतोय. तो विजय मिळवला जाईल का? सुजल प्रतिष्ठान जिते संघाकडून याचं प्रत्यक्ष आणि धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती मात्र असतील एक जबरदस्त समालोचक. गेली कित्येक दिवस या मोसमात त्यांचा आवाज अगदी संपूर्ण टेनिस क्रिकेटच्या कानाकोपऱ्यात घुमतोय. असे एक जबरदस्त समालोचक तारागावचे सुपुत्र रोशन पाटील सर. हॅलो, थँक्यू अंकित. तर 18 चेंडू आणि आता 16 धावांची गरज. 18 बॉल आणि 16 धावा हे समीकरण मैदानामध्ये आलंय. तेवढं कठीण देखील नाही बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. पण क्रिकेट हा खेळ आहे अनिश्चिततेचा. त्यामुळे काहीही होऊ शकतं. इथे तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागतील. प्राप्ती 11 जिते संघाला जर का हा सामना जिंकायचा असेल तर खूप चांगली गोलंदाजीने चांगली फिल्डिंग देखील करावी लागेल. कारण धावा कमी आहेत. या धावा रोखण्यासाठी तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा ही करावी लागेल. तर बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय. यस, योग्य वेळी
हा योग्य निर्णय आहे, परंतु कितपत लाभदायक ठरेल सुजल प्रतिष्ठान 11 जितेश संघासाठी हे पाहावं लागेल. कारण मागच्या सामन्यामध्ये जेव्हा बॅटिंग पॉवर प्ले देवणी घेतला होता तेव्हा आंबिवली त्यांच्याच गावचा मंगेश या गोलंदाजानं फक्त 5 धावा खर्च केले त्या बॅटिंग पॉवर प्लेमध्ये. त्यामुळे या षटकामध्ये जर का कमी धावा खर्च केल्या भरतनं तर नक्कीच पुन्हा एकदा शिरकाव करेल प्राप्ती 11 जितेश संघ. पहिलाच बॉल स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑनच्या वरतून बॉल चाललाय सीमा पार 6 धाब्यासाठी षटकार. थँक्यू. पहिलं मेडन षटक फेकणारा गोलंदाज भरत वरती केलेलं आक्रमण. यावेळेस खूप चांगलं प्रत्युत्तर फुटरलेनचा बॉल होता आणि थोडंसं फुटवर्कचा अभाव. त्यानंतर मात्र हा निर्धाव चेंडू आलाय. अजूनही 16 चेंडूने तर 10 धावांची गरज. षटकाराच्या मदतीनं मात्र आता विजयाच्या समीप आलाय. इथून जर जो कोणता संघ जिंकेल तो डायरेक्ट सुपर 6 मध्ये पोहोचेल. जो संघ जिंकेल तो डायरेक्ट सुपर 6 मध्ये पोहोचेल आणि तिथे मात्र वाटचाल करतो या ठिकाणी सुजल प्रतिष्ठान 11 जिते संघ. अजून एक चौकार येतोय या टीमसाठी. यस थँक्यू. राऊंड रॉबिन मेथडनुसार मात्र हे सामने आहेत, त्यामुळे इथून जो जिंकेल तो डायरेक्ट सुपर 6 मध्ये पोहोचेल आणि पुढचा सामना असेल लुझर विपक्ष लुझर, म्हणजे पराभूत झालेला संघ आणि इथून जो पराभूत होईल त्याच्यासोबत शेवटचा सामना. त्या संघातून जो जिंकेल त्याच्यासोबत या संघातून जो पराभूत होईल त्याला शेवटचा सामना खेळण्याची संधी मिळेल. म्हणजे अजून एक चान्स त्या टीमसाठी असेल. 2 सामने तुम्ही जिंकाल तर डायरेक्ट सुपर 6 मध्ये पोहोचाल. तर हा चौकार आला आणि सामना पूर्णपणे खुला केलाय रुपेश म्हात्रे या फलंदाजाने. अजूनही 2 धावांची गरज आहे विजयासाठी बॅटिंग करणाऱ्या सुजल प्रतिष्ठान 11 जिते संघाला. सुजल प्रतिष्ठान जिते टीमच्या खेम्यामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. बॅकफुटला गेले होते, त्यानंतर यष्टीरक्षक देखील बीट झाले, तदनंतर मात्र सिंगल आली आहे. स्कोर इज लेवल 22 ची धावा सरी आणि जिंकण्यासाठी मात्र निर्णायक 1 धाब्याची गरज. अजून 1 धाव पूर्ण कंप्लीट करावी लागेल जिंकण्यासाठी या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या सुजल प्रतिष्ठान 11 जिते संघाला. बघा आनंदाचं वातावरण. आज त्यांना हा सामना जिंकला की डायरेक्ट सुपर संडे म्हणजे सुपर 6 ची मॅच खेळायला मिळेल आणि त्यानंतर मात्र ही विजयी धाव. बघा या स्पर्धेमध्ये हा पहिला संघ सुपर 6 साठी क्वालिफाय झाला तो संघ आहे सुजल प्रतिष्ठान 11 जिते म्हणजे देवचा संघ. चला लाईन अप करा आपण मैदानामध्ये जा आणि एका बाजूला प्राप्ती 11 जिते संघाला अजून एक चान्स आहे. शेवटचा सामना त्यांना खेळावा लागेल. लुझर मध्ये जो जिंकेल त्या संघासोबत तुम्हाला शेवटचा सामना देखील खेळावा लागेल आणि तिथून जो जिंकेल तो डायरेक्ट सुपर 6 मध्ये प्रवेश करेल. तर या पराग 11 गोविर्ले संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि या बॅटिंगसाठी मात्र इन्व्हाइट केलंय ते म्हणजे स्वप्नीलच्या संघाला. चला दोन्ही संघ आपण रेडी राहायचं आहे नेक्स्ट मॅच साठी. अजून एक मोठी लढत तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तर या सामन्यामध्ये सामनावीर ठरलाय खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. खऱ्या अर्थाने एक व्यावसायिक क्रिकेट दर्जाचा खेळाडू. येत्या 1 जानेवारी ते 4 जानेवारी दरम्यान अजून एक मोठी पेन तालुक्याची एक मानाची स्पर्धा म्हणजे पेन प्रीमियर लीग तमाम प्रेक्षकांच्या भेटीला येईल आणि त्या स्पर्धेमध्ये कदाचित ऍज अ कॅप्टन म्हणून देवला आपण तिथे पाहणार आहोत. तर सामनावीरचा पुरस्कार देव स्वीकारण्यासाठी आपण यायचा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. खूप चांगली मोठी इनिंग त्याने साकारली या मॅच मध्ये आणि हा खेळाडू ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चला पराग 11 गोविर्ले संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. 11 चेंडूमध्ये 36 धावांची एक विस्फोटक इनिंग साकारली आणि हा खेळाडू ठरलाय सामनावीर आणि आपला संघाला त्याने पोहोचवलंय सुपर 6 मध्ये आणि त्याला आपण शुभेच्छा देऊया. सुपर 6 मध्ये जाण्याचं स्वप्न पहिल्या पर्वामध्ये साकारतोय या ठिकाणी सुजल प्रतिष्ठान 11 जिते संघ. तर शुभेच्छा असतील देव आणि संपूर्ण टीमला. खूप चांगली उल्लेखनीय कामगिरी या टीमने केली आहे. तर सामनावीराचा पुरस्कार देण्यासाठी आपण इथे इन्व्हाइट करू आमचे सन्माननीय मान्यवर. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला जाईल देव या खेळाडूला. चला पराग 11 गोविर्ले संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. अजून 2 सामने आम्हाला कव्हर करायचे तर प्लीज. आणि दुसऱ्या बाजूला स्वप्नीलच्या संघाला विनंती आपण आपले सलामीर जोडी मैदानामध्ये दाखल करा. तर सामन्यावरचा पुरस्कार दिला जाईल ब्रँडेड टी शर्ट मॅन ऑफ द मॅच आणि सामन्यावरची ट्रॉफी देऊन आपण या ठिकाणी देवचा सन्मान करणार आहोत. 36 धावांची विस्फोटक इनिंग. मागच्या सामन्यामध्ये देखील 30 धावा. अशा एकूण 2 सामन्यामध्ये त्याने 66 धावा केल्यात.
आणि ही एक मोठी इनिंग राहिली देवची. तर मान्यवर या ठिकाणी मी इन्व्हाइट करतो सन्मान्य पाहुण्यांना. जगदीश ठाकूर साहेब या आपल्या शुभ हस्ते आम्ही सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत. तर यावं आपण आपल्या शुभ हस्ते या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी संघनायक देव म्हात्रे ठरलाय सामनावीर. चला देवला सन्मानित करायचं आहे. तर देवचा संघ सुपर 6 मध्ये पोहोचलाय. बिग हिटर आहे. मी खऱ्या तर या खेळाडूचा उल्लेख करतो. एक आक्रमक असा फलंदाज आणि हा खेळाडू ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. देव खरं तर पहिल्या सामन्यामध्ये देखील तुझी 30 धावांच्या इनिंग पाहिली, परंतु त्या मॅच मध्ये अमित नावाचा खेळाडू खूप चांगला खेळला. त्या खेळाडूला आम्ही सामनावीरचा पुरस्कार दिला. परंतु पुन्हा एकदा आपल्या संघासाठी एक मोठी पारी खेळला आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. काय म्हणशील तुझ्या इनिंग बद्दल? प्रेशर तर होतच